जय शिवराय, जय भीम, जय लवजी। आता BJPला कळून चुकलेलं आहे की आपण काही जरी केलं तर ही भारताची जनता, मायबाप, गोरगरीब हे आता आपल्याला पुनश्च एकदा निवडून देऊ शकत नाही, कारण आपण 10 वर्षांमध्ये काय काम केलं, काय नाही केलं हे जनतेला कळायला लागले। आता ही इलेक्शन 2024ची जी इलेक्शन आहे ही काय आता फक्त पक्षापक्षांची राहिलेली नाही, ही जनतेची झालेली आहे। आणि जनतेने आता हातात घेतलेली की काही झालं तरी यावेळेस BJP पक्षाला मतदान करायचं नाही, त्यांना पाडायचं म्हणजे पाडायचं आणि इंडिया आघाडीचं सरकार आणायचं। आणि इंडिया आघाडीने जे काही मॅनिफेस्टोमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ते पूर्ण करते। आता हा जनतेला पूर्ण विश्वास आहे, कारण आता घाबरलेत कसे बघा आता तुम्ही, मग ते आता प्रयत्न करतात। आता काल त्यांनी उद्धव ठाकरेचा प्रयत्न केला, आता आज त्यांनी काय प्रयत्न केला की जिथं केजरीवाल अटकेत आहे त्या अटकेत त्या जेलमधलंच कायद्यामध्ये भांडण त्याची कायची हत्या करण्यात आली तिहार जेलमध्ये, जे भारतामधले सगळ्यात मोठं जेल समजलं जातं त्या तिहार जेलमध्ये केजरीवालांना ठेवलेले तिथं काल हत्या करण्यात आली। मग ते हत्या झाली, आता इथपर्यंत थांबले नाहीत ते, तर त्यांनी आता काय केलं माहिती आहे का, त्यांनी आता जो रोहित वेमुला जो हैदराबादच्या विद्यापीठातला विद्यार्थी होता त्यांनी जी आत्महत्या केली, ती आत्महत्या अख्खे देशभर गाजली, सगळ्या गोष्टी सांगण्याला कळायला की कशामुळे हत्या झाली। तर त्यामधील जे आरोपी होते ना ते हैदराबाद विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू अप्पाराज, भाजपचे नेते, सिकंदराबादचे तत्कालीन खासदार आणि केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि आमदार एन रामचंद्र राव आणि केंद्रीय मंत्री ज्या फार पोपटासारख्या बोलत होत्या 2014ला सिलेंडर डोक्यावर घेऊन फिरायचे आहे ते, आता ते कुठं दिसत नाही। आता अमेठीत नाही आले तर आपण अमेठीत नाही, आता तुम्ही रायबरेलीत उभं राहता। आता ही असली पोपटपंची चालू केली। आता ह्या सगळ्यांना काय केली, क्लीन चिट दिली। क्लीन चिट का दिली की रोहित वेमुला हा अनुसूचित जातीतला नव्हताच, तो दलित नव्हताच। आता हे त्यांनी स्वतःच ठरवलं की रोहित वेमुला नव्हताच अनुसूचित जातीतला, त्यांनी दलित नव्हताच, ह्यांच्यावरचे आरोप त्यांनी क्लीन चिट देऊन टाकली। बरं, हे राहिलं। आता त्यांनी काय केलं की शेतकऱ्यांचं जे कांद्यावरचं कर्जमाफी होती ती माफ करून टाकली। म्हणजे आता त्यांना कळालं की आता आपल्याला काय ह्याच्यातनं राम नाही आहे, आता आपला पराजय हा निश्चित आहे। पण ते वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात, पण एवढा नीच लेवलचं राजकारण जे BJP करते हे त्याची त्यांना योग्य परतफेड, हा माझी मायबाप जनता, गोरगरीब जनता, दलित, मागासवर्गीय शेतकरी हे सगळे त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। मी मुकेश मधुकर धिवार, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी सेना, महाराष्ट्र राज्य, ह्या सगळ्या गोष्टीचा BJPचा निषेध करतो आणि माझ्या मायबाप जनतेला, या मतदार राजाला विनंती करतो, यावेळेस काही झालं तरी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला आपण भरघोस मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय लवजी।